तुझ्या साथीने. भाग 17. आरुष विस्कटलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे आला. त्याच्या लक्षात आलं की ती आता रडत नव्हती किंवा ती घाबरत नव्हती, पण तिच्या उघडलेल्या आणि बंद डोळ्यांत एक नशा स्पष्टपणे तरंगत होती. हा आरू. इधा हसली आणि निरागसपणे त्याच्या हाकेला प्रतिसाद देत त्याच्याकडे पाहू लागला. या स्थितीत तिचं हे रूप आणि तिच्या डोळ्यात तरळणारी नशा. आरुषच्या मनात काहीतरी क्लिक झालं. इधा, त्यांनी तुला काही ड्रग्ज दिले आहे का? इधाला दोन्ही हातांनी धरून तिच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पाहत आरुषने विचारलं. त्याला त्याच्या संशयाची पुष्टी हवी होती. त्याच्या बोलण्याला उत्तर देण्याऐवजी इधा त्याच्या दोन्ही हातांकडे पाहू लागली, जे तिच्या हातावर ठेवले होते. तुझे हात किती थंड आहेत, इधा आनंदाने म्हणाली आणि त्याचे हात धरून तिच्या चेहऱ्याला स्पर्श करू लागली. जणू काही ती त्याची शीतलता स्वतःमध्ये शोषून घेत होती. तर आरुष पुन्हा एकदा हातावर ओलावा जाणवून थक्क झाला. इधा, तुला गरमी वाटतेय का? तिच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब बघून आरुषने विचारलं आणि आता त्याच्या लक्षात आलं होतं की यावेळी ती दुपट्ट्याशिवाय होती. हो, खूप 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 गरमी वाटते आहे. बघ, तिच्या मानेवर थंड हात ठेवत इधा मोहक स्वरात म्हणाली. तर आरुषने लगेच हात मागे ओढले. तिच्या अंगातली उष्णता वाढत चालली होती आणि असं का होतं हे समजल्यावर त्याने तिच्यापासून दूर पाहिलं. तुला तुला गरम वाटतंय ना? तू अंघोळ कर. बरं वाटेल तुला. चाल. आरुषने तिचा हात धरून तिला उचललं आणि ती त्याच्या सोबत जाऊ लागली. त्याने तिला खोलीत आणलं आणि तिचा हात सोडला आणि तिच्यासाठी कपाटातून कपडे काढायला सुरुवात केली. तो घाईघाईने तिच्या कपड्यांकडे बघत होता तेव्हा मागून इधाने येऊन त्याला पकडलं. आरुषला पूर्ण धक्का बसला. त्याचा हात जागीच थांबला आणि हृदयाची धडधड खूप वेगाने वाढली, पण त्याने पटकन स्वतःवर नियंत्रण ठेवलं. इधा. तिचा त्याच्या छातीवरचा हात काढून आरुष तिच्याकडे वळला. ती तिच्या दुपट्ट्याशिवाय त्याच्या अगदी जवळ उभी होती आणि भरकटलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. आरुष घाबरला आणि तो तिच्यापासून दूर जाण्याआधीच ती पुन्हा त्याच्या जवळ आली. तो शांतपणे उभा राहिला. ड्रग्सने परिणाम दाखवायला सुरुवात केली होती. प्रत्येक क्षणाबरोबर ती तेजत होत होती आणि तिला काय हवं आहे हे समजत असतानाही त्याला समजून घ्यायचं नव्हतं. इधा, तू थंड पाण्याने अंघोळ कर. आपल्या उत्कटतेवर नियंत्रण ठेवत आरुषने स्वतःला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. नाही, मला हे छान वाटतंय, इधा त्याच्या पाठीभोवती हात घट्ट करत म्हणाली. काय करावं आरुषला समजत नव्हतं. एक तर तिच्या वागण्यामुळे आरुष स्वतःच एका विचित्र स्थितीला बळी पडत होता आणि दुसरं म्हणजे ती काही ऐकतही नव्हती. तिने अंघोळ केली असती तर फरक पडला असता. इधा, लिसन, तू अंघोळ करून ये. मी इथेच आहे. मी कुठेही जात नाहीये. आरुषने तिला दोन्ही हातांनी धरलं आणि तो तिचाच असल्याची खात्री देत तिला स्वतःपासून वेगळं केलं. पण ती त्याचं ऐकत नव्हती. भरकटलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती आणि मग अचानक तिने त्याच्या शर्टच्या दोन्ही कॉलरला धरून त्याला जवळ ओढलं. त्यामुळे आरुष तिच्या अगदी जवळ आला होतं. आरुषचे डोळे आश्चर्याने विस्फारले. कदाचित त्याने याचा विचार केला नसेल. लव मी आरू. त्याचे कॉलर सोडून इधाने तिचे मऊ आणि नाजूक हात त्याच्या गळ्यात घातले. आणि तिच्या वृत्तीमुळे आरुषच्या हृदयाचा ठोका अचानक चुकला होता. त्याच्या श्वासाचा वेगही अचानक वाढला. त्याने इधाच्या डोळ्यात पाहिलं, जिथे नशेसोबतच इतर अनेक सुंदर भावना विखुरल्या होत्या. आरुष काही क्षण तिच्या डोळ्यांत हरवला होता आणि तो तिच्यात मधोश होऊन जाईल याआधीच त्याने स्वतःला सांभाळलं. इधा, तू सध्या शुद्धीत नाही आहेस. तिचे नजर टाळत आरुष म्हणाला आणि त्याचवेळी त्याने तिला घट्ट पकडून पुन्हा एकदा त्याच्यापासून दूर केलं. तू माझ्यावर प्रेम करत नाहीस आरुष? इधाने विचित्र उदास स्वरात विचारलं होतं जेव्हा त्याने तिला असं दूर केलं. तर आरुषने तिच्याकडे काहीच आश्चर्याने पाहिलं. मला सांग, तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? इधा पुन्हा त्याच्या जवळ आली. इधा, तू झोप जा. मी तुला सकाळी सांगेन, आरुषने तिचे हलणारे हात बोटांच्या मध्ये पकडत म्हटलं. या परिस्थितीत त्याने आपलं प्रेम तिच्याजवळ व्यक्त करावं असं त्याला वाटतं नव्हतं, म्हणून त्याने हे प्रकरण लपवून ठेवलं. तर इधा त्याच्या बोलण्यावर विचित्रपणे हसली. नाही, नाही आरू, तुझं माझ्यावर प्रेम नाही. तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाहीस. तू खूप वाईट आहेस. इधाचे डोळे लगेच खुले झाले आणि तिच्या बोलण्यात फक्त दुःख होतं, जे आरुषला खूप चांगलं कळत होतं. पण ती शुद्धीवर नव्हती, त्यामुळे ती काहीही बोलत असल्याच त्याला वाटलं. अच्छा ठीक आहे, मी खूप वाईट आहे. मी तुझ्यावर अजिबात प्रेम करत नाही. आता तू झोप जा. ओके.
आपण उद्या याविषयी बोलू, ठीक आहे? आरुषने तिची प्रत्येक गोष्ट मान्य केली आणि तिला पकडून बेडजवळ आणलं. हो, हो तो नाही करत. तू खूप, 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 खूप वाईट आहेस. आय हेट यू. इधा स्वतःला त्याच्याबरोबर खेचत डळमळीत पावलांनी म्हणाली. ठीक आहे, आता तू लेट आणि झोप. चल, तिला बेडवर बसवताना आरुष म्हणाला. त्याचं संपूर्ण लक्ष इधाला झोपवण्यावर होतं आणि म्हणूनच तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट तो हलक्यात घेत होता. तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. माझंही आता तुझ्यावर प्रेम नाही आहे. इधा चिडलेल्या स्वरात बोलली. ठीक आहे, आता झोपूया. आरुषने असं बोलताच इधाने लगेच त्याचा शर्ट पकडला. आरुषने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. तू माझ्यावर प्रेम का करत नाही सारू? मी इतकी वाईट आहे का? इधाने स्वतःवरच वाकलेल्या आरुच्या डोळ्यात बघत विचारलं. तिच्या डोळ्यात एक विचित्र दुःख होतं जे पाहून आरुषचं मनही उदास झालं. नाही, तू खूप छान आहेस इधा. तू खूप प्रेमळ आहेस. आरुषने तिला बोटाने तिच्या चेहऱ्यावरचे केस काढताना खऱ्या मनाने म्हणाला. नाही, तू खोटं बोलत आहेस. मी चांगली नाही. जर मी चांगली असते तर तू तानियाला त्या दिवशी किस केलं नसतं. तू मला किस केलं असतं. माझ्यावर प्रेम केलं असतं, जसे मी तुझ्यावर प्रेम करायची. मी तुझ्यावर खूप प्रेम केलं आहे आरू. तुझ्यावर खूप प्रेम केलं, पण तू माझ्यावर कधीच प्रेम केलं नाहीस. मी खूप वाईट आहे, सर्वात वाईट. इधाच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून अनेक अश्रू बाहेर आले आणि तिच्या केसात अडकले. आणि आरुष जागी गोठलेला दिसत होता. काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग डोळ्यासमोर तरळला. तर फेअरवेलवाल्या दिवशी इधाने हे पाहिलं आणि म्हणूनच ती खूप रडली. ही वेडी मुलगी तेव्हापासून माझ्यावर प्रेम करत होती. यामुळे आरुषचं मन आनंदित झालं तर त्याच्या मनात एक सुस्काराही आला. आणि हा हुक इतका तीव्र होता की आरुषला त्याचं हृदय थांबल्याचं जाणवलं. त्या दिवशीची प्रत्येक गोष्ट त्याच्या भोवती फिरत होती. त्या दिवशी इधाचे लाल डोळे आणि मग ती रागाने त्याचा हात सोडते आणि निघून जाते. ते सर्व ते रिहान भाऊमुळे नव्हतं तर माझ्यामुळे होतं. त्या दिवशी इधाने हे सर्व कसं पाहिलं? या गोष्टी आरुषचं मन फाडत होत्या. त्याचं हृदय लाजिरवाणेपणाने भरलं होतं. त्याला आता सर्व काही समजत होतं. लग्नानंतरही इधा त्याच्यासोबत का राहायचं नाही म्हणत होती. मी खूप वाईट आहे आरू. म्हणूनच तू माझ्यावर प्रेम करत नाहीस ना? इधा रडत रडत त्याला विचारत होती आणि जणू आरुषचं हृदय कोणीतरी मुठीत घेतलं होतं. आरुषचे डोळे अचानक खुले झाले, जे त्याने मोठ्या कष्टाने बाहेर येण्यापासून रोखले. आरुषने पटकन तिला होकार दिला आणि खाली वाकून त्याचे ओठ तिच्या पापण्यांवर ठेवले. आणि एक एक करून त्याने तिचे सर्व अश्रू ओठांनी पिऊन घेतले. इधाच्या मनावर एक विचित्र शांतता पसरली होती. तू खूप चांगली आहेस इधा. पण मी खूप वाईट आहे. मी खूप वाईट आहे. तिच्या पापण्यांवरून ओठ काढत आरुष तुटलेल्या स्वरात म्हणाला. तर इधा पुन्हा एकदा अडचणीत आली होती. इधाने तिचे हात त्याच्या भोवती ठेवले होते आणि त्याला तिच्यावर वाकवलं होतं. माझ्यावर प्रेम कर आरू. आय नीड यू. जस्ट लव्ह मी. इधाने तिच्याकडे खूप भावनेने पाहिलं. आणि यावेळी आरुषला इच्छा असूनही तिच्यावरून नजर हटवता आली नाही. आरुष थोडा पुढे सरकला आणि हळुवारपणे तिच्या कपाळावर ओठ टेकवले. इधानेही तिचे डोळे बंद केले. आरुषने तिच्या दोन्ही डोळ्यांचे एक एक किस घेतला आणि मग हळूहळू तो तिच्या चेहऱ्याच्या प्रत्येक कोपऱ्याला किस करू लागला. आणि शेवटी तो तिच्या ओठावर थांबला. त्याने हळूच डोळे उघडले आणि इधाकडे बघितले आणि इधानेही त्याचवेळी तिचे डोळे उघडले. तिच्या डोळ्यात काय होतं माहीत नाही पण सगळं विसरून त्याने त्याचे कामुक ओठ तिच्या गुलाबी ओठांवर ठेवले. दोघांच्याही आत विजांचा लखलखाट झाला. आरुष त्याच्या प्रेमाचं सरबत तिच्या श्वासात टाकत होता. आणि आधीच भ्रमित झालेली ती आता पूर्णपणे नशेत होती आणि तीही त्याला साथ देऊ लागली. तिचा प्रतिसाद भेटताच आरुषच्या भावना तीव्र झाल्या. इधानेही डोळे मिटले आणि फुगलेल्या नसांनी त्याच्या मानेवर हात फिरवू लागली. आरुषचे ओठही तिच्या ओठातून सरकले आणि तिच्या मानेचे अंतर व्यापले आणि मग तिच्या मानेपासून तिच्या योनीपर्यंतचा प्रवासही क्षणार्धात पूर्ण झाला. तो हळूहळू तिचं नाजूक अस्तित्व आपल्यात लपवत होता आणि इधा त्याच्या उपस्थितीत सगळं विसरून जात होती. आरुषने आपले मर्दानी बोट तिच्या मेणाच्या बोटात अडकवून तिला असहाय्य केलं होतं. संयोग चिन्ह 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 संयोग चिन्ह.
ब्लँकेट स्वतः भोवती गुंफताना ती झोपेत उलटली तेव्हा तिचा हात एखाद्या माणसाला लागला आणि तिच्या झोपेतही एका स्पर्शाने तिला पटकन सूचित केलं की काहीतरी विचित्र आहे. डोळे मिटूनही कपाळावर ताण आला होता. मिटलेल्या डोळ्यांनी तिने इकडे तिकडे हात हलवले. त्याच्या मनाला जे वाटत होतं ते तिचं स्वप्न नव्हतं. पण जेव्हा त्याचा हात हलवूनही मानवी अस्तित्वाची महत्त्वता जाणवली तेव्हा त्याने लगेच डोळे उघडले. आणि अस्पष्ट डोळ्यांनी पाहिलेल्या समोरच्या दृश्याने त्याच्या संवेदना उडाल्या होत्या. तिच्या बेडवर एक माणूस झोपला होता. तिच्या दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपला होता. त्याची उघडी पाठ तिच्याकडे होती तर त्याचा चेहरा काहीसा उशीत दडला होता. तिचे सुंदर डोळे आश्चर्याने विस्फारले होते. घाबरून तिने ब्लँकेट काढलं आणि स्वतःकडे पाहिलं. जरी गरज नव्हती तरीही तिने स्वतःकडे पाहिलं आणि उरलेलं कामही पूर्ण झालं. तोंडावर हात ठेवून तिने आपली अनियंत्रित किंकाळी थांबवली. तिने स्वतःला ब्लँकेटने चांगलं झाकलं आणि पुन्हा एकदा थरथरत्या नजरेने तिच्या शेजारी झोपलेल्या व्यक्तीकडे पाहिलं जो अजूनही झोपलेला होता. अस्पष्ट डोळ्यांनी सावधपणे उठून तिने तिच्या कपड्यांकडे पाहिलं जे तिथे विखुरलेले होते आणि तिला रात्री काय झालं याचा विचार करण्याची गरज भासली नाही. त्या बदमाशांचा घरात प्रवेश, मग नीरजचं तिला वाचवण्यासाठी धडपड, मग आरुषचं येणं, तिने त्याला मिठी मरण, हे सर्व तिला चांगलंच आठवत होतं. मग ते संपूर्ण दृश्य आठवण्याचा प्रयत्न करत होती. गोष्टी धूसर होत चालल्या होत्या आणि सगळे आवाज गुळगुळीत होत होते. जेव्हा तिला आठवलं तेव्हा तिला इतकंच आठवलं की आरुषने तिला खोलीत आणलं होतं आणि तिला यापलीकडे काहीही आठवायचं नव्हतं. इधाने पुन्हा एकदा तिच्या शेजारी झोपलेल्या आरुषकडे पाहिलं जो उशीवर तोंड करून बेशुद्ध झोपला होता. इधाच्या अंगातून संतापाची तीव्र लाट उसळली आणि डोळे भरून आले. त्याने कसं तरी स्वतःला एकत्र खेचलं आणि बाथरूममध्ये जाण्याचा मार्ग पत्करला. ती फ्रेश होऊन वॉशरूममधून बाहेर आली. तिच्या गुलाबी डोळ्यात अश्रू स्पष्ट दिसत होते. यावेळी ती रागाच्या शेवटच्या परिसीमात होती. येताच तिने नाव बघितला ना ताव उशी उचलली आणि आरुषवर वर्षाव करू लागली. आणि जो गाढ झोपेत होता तो अचानक या हल्ल्याने जागा झाला. इधा, इधा काय करते? तू वेडी झाली आहे का? आरुषला शुद्धीवर येताच त्याने ताबडतोब त्याच्यावर होणारा हल्ला टाळला. तू बेलगाम, असंस्कृत माणूस, जंगली, रानटी माणूस, तू मला स्पर्श कसा केलास? त्याला सतत मारताना इधा रागाने ओरडली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आणि आरुषला आता कळलं की काय झालं असणार. तिच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत होतं की ती रात्रीच सर्व काही विसरून गेली होती. इधा, माझं एक वेळा ऐक ना यार. आरुषने उठताना तिची उशी पकडण्याचा प्रयत्न केला पण यावेळी इधा इतकी तेज झाली होती की ती त्याला मारत राहिली. उशीची धार आरुषच्या हातात आली तरी ती ओढली तर लगेच सैल व्हायची. मला काहीही ऐकून घ्यायचं नाही आहे. तू एक नंबरचा वाईट माणूस आहेस. तू रात्री माझ्यासोबत जबरदस्ती. आता इधाचं रडणं संपलं होतं. ती वाईट प्रकारे ओरडत होती. बस. आरुष लगेच रागाने ओरडला आणि एका झटक्याने तिचे दोन्ही मनगट पकडले. सगळं एकदम शांत झालं होतं. हातातून उशी निसटली होती आणि ती त्याच्याकडे डोळे विस्फारून पाहू लागली. जो समोर बसला होता तिचे दोन्ही हात धरून तिच्याकडे कडक नजरेने बघत होता. काही जबरदस्ती नाही केली आहे मी तुझ्यावर. निदान पूर्ण तरी ऐकून घे. काल रात्री तुला ड्रग्ज देण्यात आलं होतं. तुला भान नव्हतं. आणि यावेळी आरुषने तिला थोडे हळुवारपणे सांगितलं तर इधाने त्याला रागाने अडवलं. आणि तू त्याचाच फायदा घेतलास. इधा रागाने बोलली आणि तिचं मनगट त्याच्या पकडीतून सोडवू लागली. थांबलेल्या डोळ्यातून अश्रू पुन्हा वाहू लागले. शट अप इधा. मी काही फायदा घेतला नाही आहे तुझा. तू माझी बायको आहेस आणि मला तुझ्या जवळ येण्यासाठी अशा संधीचा फायदा घेण्याची गरज नाहीये. मी तुला असंही स्पर्श करू शकतो. आणि मला रात्री हे सगळं नको होतं. काल रात्री जे काही झालं ते तुझ्या इच्छेप्रमाणे झालं. आरुष तिच्या मनगटावरची पकं घट करत तिच्याकडे बघत म्हणाला. ज्याने अचानक तिचा रंग बदलला पण दुसऱ्याच क्षणी ती सावरली. बकवास बंद कर तुझी. मी हे करूच शकत नाही. समजलं? आता सोडा मला. इधा रागाने ओरडली आणि तिचे मनगट हलवलं. त्याच्या हातातून सुटका करण्याचा प्रयत्न करू लागली. लाल चेहरा आणि गुलाबी डोळ्यांनी मनगट मोकळ करण्यासाठी धडपडणाऱ्या आरुषने शांतपणे तिच्याकडे पाहिलं. तिचे लेकेसही विखुरले होते. आरुषचे डोळे अचानक प्रेमाने भरून आले. त्याने तिचं मनगट दाबून तिला जवळ ओढलं आणि हलक्याच आह करत ती लगेच त्याच्यावर पडली. ओ हे काय झालं? काय झालं इधाला? काय होईल आता पुढे? येतील ते दोघं सोबत.
मिळेल का त्याला तिची साथ? त्यासाठीच वाचत राहा. तुझ्या साथीने